बीडला नवीन एसपी म्हणून रुजू झालेल्या नवनीत कावत यांनी चार्ज घेतल्यानंतर पहिला फोन परळी पोलीस स्टेशनला करून मिशन बीडची सुरुवात कशी केली होती त्याचा एक व्हिडिओ तुम्ही story.com वर पाहिला असेल। मात्र कावतांनी चार्ज घेतल्यापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या 12 दिवसात एक दोन नव्हे तर परळीतल्या शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल 54 FIR झालेत आणि मस्तीखोरांना थेट तुरुंगात टाकून परळीत खाकीची दहशत तयार केली आहे। परळीतल्या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये सर्वात जास्त गुन्हे नेमके कोणत्या प्रकरणात झालेत, काही गंभीर गुन्ह्यातले आरोपी नेमके कोण आहेत आणि कावतांनी परळीत खाकीचा दरारा कसा तयार केलाय याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल बडे आणि तुम्ही पाहताय story.com। या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब बटनवरती क्लिक जरूर करा। परळीत दोन पोलीस स्टेशन आहेत, एक म्हणजे परळी शहर आणि दुसरं परळी ग्रामीण। पण कावत बीडला आल्यानंतर परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारीची पाळंमुळं संपवण्याची सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल। गुन्हेगारीची सुरुवात होते ती अवैध धंदे जसं की गुटखा, दारू आणि दादागिरी यातून। या तीन गोष्टी करणाऱ्यांवरच पहिला घाव घालणं सध्या सुरू आहे। पहिलं म्हणजे बंदूक घेऊन हवेत गोळीबार करणारे 3 जण पोलिसांनी शोधलेत आणि तिघांनाही खाक्या दाखवण्यात आलाय। परळी शहर आणि परळी ग्रामीण या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या काही महत्त्वाच्या गुन्ह्यांबाबत एक एक करून बोलू। पहिलं पाहू परळी शहर पोलीस स्टेशन। या पोलीस स्टेशनमध्ये कावत हे एसपी म्हणून बीडला आल्यानंतर म्हणजे 21 तारखेपासून ते आजपर्यंत 20 गुन्हे दाखल झालेत। यात मोटार वाहन कायद्याअंतर्गत 5 गुन्हे आहेत तर दारूबंदी अधिनियमांतर्गत 8 गुन्हे दाखल झालेत। याशिवाय जुगार प्रतिबंधक कायद्याचे 2 आणि शस्त्र अधिनियम 1959 नुसार सुद्धा एक गुन्हा दाखल झालाय। 23 फेब्रुवारीला कैलास फडवर हवेत गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता। कावत आल्यानंतरची परळीतली ही पहिलीच मोठी कारवाई होती। त्याला नंतर जामीनही मिळाला। कैलास फडचे वाल्मिक कराडांसोबतचे फोटोही व्हायरल झाले होते। कैलास फडवर केलेला स्वतंत्र व्हिडिओ तुम्ही story.com वर पाहू शकता। परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये शहरात वाहनं घेऊन फिरणारे अल्पवयीन मुलं आणि त्यांचे आई वडील या सर्वांना सध्या खाक्या दाखवण्याचं काम सुरू आहे। 31 ला दारू पिऊन शहरात गाडी चालवणाऱ्या 24 वर्षीय अविनाश बनसोडे या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। याशिवाय कुठे एखाद्या ढाब्यावर किंवा एखाद्या खोलीत दारूची विक्री करणारे, वाहनातून दारूची विक्री करणारे अशा सर्वांना सध्या बाहेर पडायची भीती वाटेल अशी परिस्थिती पोलिसांनी तयार केली आहे। हीच दारू पिऊन अनेक जण शहरात दादागिरी करतात आणि त्यातून पुढे मोठे गुन्हे होतात। हे झालं फक्त परळी शहर पोलीस ठाण्याचं। मात्र प्रचंड मोठी हद्द असलेल्या ग्रामीण पोलिसांनीही अशीच कारवाई सुरू केली आहे। परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नवनीत कावत हे बीडचे एसपी म्हणून आल्यापासून आजपर्यंत म्हणजे 12 दिवसात तब्बल 34 गुन्हे दाखल झालेत। गावागावात दहशत माजवणाऱ्या मस्तीखोरांची पोलिसांनी अशी जिरवली की कुणी गुंडगिरी केली की लगेच परळी ग्रामीण पोलीस स्टेशनला फोन जातो आणि पोलीस तिथे हजर होतात। परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात जे गुन्हे दाखल झालेत त्यातले 20 FIR हे फक्त दारूबंदी नियमांतर्गत आहेत। याशिवाय एक FIR जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आहे तर शस्त्र अधिनियमांतर्गत 3 FIR दाखल झालेत। याशिवाय मोटर वाहन कायद्याअंतर्गतही 4 FIR दाखल झालेत। एरवी शहरात वाहतूक पोलिसांकडून ट्रॅफिकचं नियमन केलं जातं, त्यामुळे बेशिस्त वाहन चालकांवर शहरात कारवाई होते। मात्र ग्रामीण भागात क्वचितच ही कारवाई केली जाते। पण 12 दिवसात 4 FIR तेही मोटर वाहन कायद्याअंतर्गत ग्रामीण भागात झालेत। यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की वातावरण कसं बदलून गेलंय। मोटर वाहन कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यातलंच एखादं उदाहरण द्यायचं तर 31 ला बाहेर पडलेल्या 2 अल्पवयीन मुलांच्या पालकांवर दाखल झालेले गुन्हे पाहून बाकीचे पालकही घाबरल्याशिवाय राहणार नाहीत। ज्ञानोबा आंधळे या व्यक्तीने आपल्या 15 वर्षांच्या मुलाला, तो अल्पवयीन आहे आणि त्याच्याकडे कोणताही वाहन चालवण्याचा परवाना नाही हे माहीत असतानाही दुचाकी चालवायला दिली। यावरून 1 जानेवारीला म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी आंधळेंवर गुन्हा दाखल करून त्यांचं नवीन वर्षात स्वागत केलं। दुसऱ्या गुन्ह्यात अंबाजोगाई येथील शंकर चाटे यांच्या अडचणी वाढल्या, कारण त्यांनी आपल्या 17 वर्षांच्या भाच्याला कोणताही परवाना नसतानाही दुचाकी चालवायला दिली होती। हुल्लडबाजी करणाऱ्या पोरांना चाप लावणारी ही कारवाई तर आहेच, मात्र परळीतला बार उडवण्याचा ट्रेंड तुम्ही पाहिला असेल, ज्यावरून मोठा गदारोळही झाला। परळीतल्या बंदूक परवान्यांची चर्चा सुरू झाल्यानंतर आता कारवाई सुद्धा जोरात सुरू आहे। 27 डिसेंबरला कुणाल फड या व्यक्तीवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या पठ्ठ्याकडे कसलंही लायसन्स नसताना बंदूक तर वापरलीच, शिवाय हवेत बार उडवले आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल केला। विना परवाना स्टंटबाजी केल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर
पोलिसांनी बंदूक जप्त केली आणि गुन्हाही दाखल केला। याच दिवशी म्हणजे 27 डिसेंबरलाच माणिक फड या व्यक्तीवर तोंडाजवळ बंदूक धरून स्वतःचा आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला। धूर काढायच्या नादात पोलिसांनी माणिक फड यांचा धूर काढला। 27 तारखेलाच परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात जयप्रकाश सोनवणे याच्यावर शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला। त्याने हवेत गोळीबार करून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला होता। परवाना होता, मात्र अटींचं उल्लंघन केल्यामुळे गुन्हा दाखल झाला। हे झालं फक्त परळीपुरतं। मात्र जिल्ह्यात पवनचक्की कंत्राटदारांकडून जी वसुली होते किंवा त्यावरून जो राडा सुरू आहे, त्यात आता SP कावतांनी खास लक्ष घातलंय। कावत यांनी पवनचक्की अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि न घाबरता पुढे येऊन तक्रार करण्याचं आवाहन केलं। मात्र स्थानिक पुढारी आणि नेते यांच्याकडून वेगवेगळ्या कारणावरून अडवणूक होत असल्याचं या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं। याशिवाय बॅटरी आणि केबल यासारख्या महागड्या वस्तूंचीही सातत्याने चोरी होते, त्यामुळे अधिकारी वैतागलेत। मात्र यावर उपाय म्हणून थेट मोबाईलवर ऍक्सेस असणारे CCTV बसवा हा पर्याय सुचवण्यात आलाय। तर स्थानिक युवकांना रोजगार न दिल्यामुळे आणि जमिनीचा मोबदला न मिळाल्याने काही शेतकरीही अधिकाऱ्यांवर राग काढतात। तर यावरही जिल्हाधिकाऱ्यांसोबत मिळून तोडगा काढणार असल्याचं कावत म्हणालेत। SP कावत हे ज्या परिस्थितीत बीडला आलेत, ती परिस्थिती अत्यंत संवेदनशील आहे। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच कावतांसमोर आता आव्हान आहे ते दुभंगलेला समाज एकत्र आणण्याचं। या व्हिडिओवर तुमचं मत जरूर व्यक्त करा। व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।